कोरोनाचा नवा उपप्रकार अधिक संसर्गजन्य। NB181 मुळे वाढलं टेन्शन। काळजी घेण्याचं नागरिकांना आवाहन। भारतात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलंय। विविध राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कोरोनाच्या नव्या उपप्रकारानं आरोग्य यंत्रणेचं टेन्शन वाढलंय। गेल्या काही आठवड्यांपासून भारतात अनुक्रमित केलेले SARS-CoV-2 चे नमुने BA.2 आणि JN.1 प्रकारांचे होते। मात्र NB181 नावाचा एक नवीन उपप्रकार भारतात आढळून आलाय। एप्रिलमध्ये या नमुन्यांचं संकलन आणि निर्धारण करण्यात आलं होतं। तामिळनाडूतील इन्साकॉग लॅबमध्ये एक नमुना सादर करण्यात आलाय। कोरोनाचं हे नवं रूप किती त्रासदायक आहे याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं माहिती दिली आहे। NB181 हा उपप्रकार सध्या देखरेखीखाली असल्याचं जाहीर केलंय। या उपप्रकाराचे गुणधर्म SARS-CoV-2 विषाणूच्या गुणधर्मापेक्षा बरेचसे भिन्न आहेत। मात्र त्याचं रूपांतर महासाथीत होऊ शकते का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। NB181 हा पूर्वीच्या उपप्रकारांपेक्षा अधिक गंभीर आजारास कारणीभूत होण्याचं लक्षण आतापर्यंत आढळलेलं नाहीये। मात्र तो मानवी पेशींना अधिक जलद चिकटतो, त्यामुळे तो अधिक संसर्गजन्य होतो, त्यामुळे त्याचं संक्रमण अधिक सहज होतं, असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात। 18 मे पर्यंत 22 देशांमधून या प्रकाराचे 518 नमुने सादर करण्यात आलेत। सिंगापूर, हाँगकाँग, थायलंड, अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया आणि इतर देशांमध्ये हे आढळून आलेत। सध्या हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचे LF.7 आणि NB1.8 हे व्हेरियंट सापडलेले आहेत आणि हे दोन्ही JN.1 ह्या कोरोनाच्या व्हेरियंटचे उपप्रकार आहेत। ह्या व्हेरियंटचं वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेकांपासून म्हणजे एका रुग्णाला झाल्यानंतर दुसऱ्याला वेगाने होतात, म्हणजे त्यांचा प्रसार जो आहे हा थोडा वेगाने आहे, परंतु त्याची मारकता जी आहे ती फार कमी आहे। सध्या कोविड-19 विरुद्ध असलेल्या प्रतिकार शक्तीचा NB181 वर कमी परिणाम होण्याची भीती आहे। त्यामुळे सुरक्षित राहण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्या मार्गदर्शक सूचनांचं तंतोतंत पालन करणं सगळ्यांच्याच हिताचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।